नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जे आहे ना टॅक्स असिस्टंट 2017ला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर प्रश्न काय होता की आयडेंटिफाय द युनिट इन विच देअर इज ॲन एरर। म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचे जे आहे ना जवळपास 3 असे वेगवेगळे भाग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चूक काय ते ओळखायचं आहे। ठीक आहे, तर साधा सरळ आहे, अजिबात मराठी ट्रान्सलेट न करू, डायरेक्ट जे आहे ना आपण आन्सर काढूयात। आता बघा, पहिलं वाक्य काय होतं, देअर। बघा, देअर आहे, नंतर इज आहे। मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओला जे आहे ना टॅग करेल याच्यासोबत। तर काय करा की त्या व्हिडिओ एकदा बघा, म्हणजे देअर हे सिंग्युलर आहे की प्लुरल हे आपल्याला समजणार आहे। तसं बी आता मी सांगतो सर, देअरच्या नंतर इज आहे। बघा, जर वाक्याचा सब्जेक्ट देअर असेल ना तर हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे आपण लगेच नाही सांगू शकत, पुढे काय असते त्याच्यावर सांगता येते। आता बघा इथं काय म्हटलेलं, तर हे जे सेव्हरल जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे रिझन जे आहे ना हे नाऊन आहे। आता हे जे नाऊन आहे ना हे प्लुरल आहे। बघा, मी आधीच काय सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये की जर वाक्याचा सब्जेक्ट देअर असेल, त्याच्यानंतर जर का व्हर्ब असेल आणि व्हर्बच्या नंतर जे नाऊन असेल ना ते नाऊन जर का अनेक वचन म्हणजे प्लुरल असेल, ते प्लुरल जर का असेल तर हे जे आपलं देअर आहे ना हे काय होते, हे प्लुरल होते। हे जर का प्लुरल झालं तर आपलं व्हर्ब जे आहे ना हे काय असायला पाहिजे माहिती आहे का, प्लुरल असायला पाहिजे, म्हणजे अनेक वचन यायला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे इथे इज हे चुकीचं आहे, तर इथं अनेक वचनवालं जे आहे ना आपलं व्हर्ब पाहिजे, म्हणजे पहिल्या पार्टमध्ये एरर आहे। आता सेकंड पार्टमध्ये तर नाही आहे, सेव्हरल हे ॲडजेक्टिव्ह आहे, याच्यानंतर अनेक वचन नाऊन आलेलं आहे, हे पण बरोबर आहे। त्याच्यानंतर काय होतं, फॉर युअर। बघा, हे फॉर प्रेपोजिशन आहे, युअर हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे आपलं नाऊन आहे, म्हणजे थर्डमध्ये एरर नाही। मग आपल्याला सिंग्युलरवालं जे हेल्पिंग व्हर्ब आहे ना ते लागेल। आता कुठलं आहे माहिती आहे का, सिंग्युलरवालं याच्यामध्ये ऑप्शन तर नाही दिलेलं, तर इथं काय येणार माहिती आहे का, सॉरी, सिंग्युलरवालं व्हर्ब नाही येणार तर अनेक वचनवालं येणार। म्हणजे इथं जर का हे अनेक वचन आहे तर इथं काय येणार, आपला आर येणार आहे। पहिल्या पार्टमध्ये एरर आहे, म्हणजे हे जे फर्स्टवाला ऑप्शन असेल ना ते आपला आन्सर असेल। बाकी ऑप्शन जे आहे ना त्याच्यामध्ये काही एरर वगैरे काही नव्हता, ते ग्रॅमॅटिकल परफेक्ट होता। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ना तर स्मार्टली अभ्यास करावा लागते। हार्डवर्क करून जे आहे ना काही एक फायदा नसतो, 10-12 घंटे तास अभ्यास करून जे आहे ना अजिबात काही फायदा नाही। तुम्ही स्मार्टली 1 तास जरी इंग्रजी या विषयावरती दिला आणि जर का स्मार्टली अभ्यास केला ना तुम्हाला आउट ऑफ जो आहे ना स्कोर येतो। ठीक आहे, तर अशाच जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नोटिफिकेशन जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल ते मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।